वांग्याचं भरीत तर तुम्ही अनेकदाच खाल्लं असेल, पण असं गावरान पद्धतीने एकदा वांग्याचं भरीत करून बघा. अगदी मिटक्या मारत भरीत खाल आणि नेहमी याच पद्धतीने कराल. बाजारात मस्त मोठी अशी भरताची वांगी आली होती. तर वांगी स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर त्यांना काप दिला, तेल लावून घेतलं आणि पाहिजे तेवढी हिरवी मिरची दिलेल्या कापमध्ये भरून घेतली. त्याचबरोबर लसूण पाकळ्या भरून घेतल्या. म्हणजे वांग्यासोबतच लसूण आणि हिरवी मिरची चांगली भाजली जाईल. जाळीवर इथे आता वांगी ठेवून घेतली. सोबतच एक लहानसं टोमॅटोसुद्धा तेही भाजायसाठी ठेवून घेतलं. आता जोवर वांगी भाजली जातात तोपर्यंत आपण भरतासाठी लागणारी जी तयारी आहे ती करून घेणार आहोत. तर इथे मग लहानसा असा कांदा मस्त बारीक चिरून घेतला. कांद्याची पात होती ती मस्त बारीक अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे. आणि आता कोथिंबीर भरतासाठी केव्हाही भरपूर अशी कोथिंबीर वापरायची, ती मस्त बारीक अशी चिरून घेतली. आता वांगी आपली भाजून तयार झालेली आहे. थोडी थंड होऊ द्यायची आणि नंतर त्याची साल काढून घ्यायची. तर आता इथे पूर्ण वांग्याची साल आपली काढून तयार झालेली आहे. आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. तर बघा, एखाद्या सुरीने व्यवस्थित असे वांगे आपल्याला चेक करून घ्यायचे आतूनही. आणि आता आपल्याला बघा, टोमॅटोसुद्धा साल काढून घेतलेली आहे. ती हाताने त्याचा असा लगदा करायचा आहे आणि ठेचाही करून घ्यायचा हिरवी मिरची आणि लसूणचा. आता तेल गरम करून घेतलं भरतासाठी. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घालून घेतला आणि आपण चिरून घेतलेला कांदा घातला. कांदा हलकासा गुलाबी रंगाचा होत आला की त्यानंतर आपल्याला यामध्ये तो आपण हिरव्या मिरची आणि लसूणचा ठेचा केलेला आहे तो घालायचा आहे. तोही मस्त असा परतून घ्यायचा आहे. सोबत थोडंसं ठेचा करताना आलंही घातलं आहे. आणि इथे धना पावडर, गरम मसाला, हळद, चवीनुसार लाल तिखट सर्व घातलं आणि एकत्र करून घेतलं. आता आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत, जो आपण मॅश करून घेतलेला होता तो. आणि टोमॅटो हलकासा परतून घेणार आहोत. शेवटी इथं आपण जे वांगे भाजलेले आहेत ते घालणार आहोत आणि कांद्याची पात, कोथिंबीर ती घातली. आता आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि मस्त भरीत आलटून पालटून असं मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच वाफवून घ्यायचं. झाकण ठेवायचं, एक वाफ काढायची आणि भरीत मस्त ताटात वाढून घ्यायचं आणि ताव मारायचा. अगदी 2 भाकरी शिल्लकच खाल. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की हे भरीत करून बघा.